नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की एक असा ग्रंथ आहे ज्याच्या वाचनावर भारत सरकारने 1935 सालापासून बंदी आणली आहे। बंदी आणण्याचे मुख्य कारण म्हणजे या ग्रंथाचे वाचन करणारा व्यक्ती वेडा होतो आणि त्याचा रहस्यमयी मृत्यू होतो। त्यामुळे अंधश्रद्धा वाढू शकते। त्या ग्रंथाचे नाव आहे महामाया निळावंती। हा ग्रंथ निळावंती नावाच्या यक्षिणीने लिहिला होता। या ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला सर्व प्राणी, पशु पक्षी, झाडे झुडपे यांची भाषा समजू शकते आणि तो या सर्वांना आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो। मृत व्यक्तींना व पशु पक्ष्यांना पुन्हा जिवंत करू शकतो आणि गुप्तधनाचा शोधही घेऊ शकतो। निळावंती ग्रंथावर बंदी जरी आणली असली तरी सुमेध यांनी ही कथा आपल्या महामाया निळावंती या पुस्तकामध्ये अगदी रोमांचक रीतीने साकारली आहे। 400 वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची। बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंती सोबत लग्न केलं, तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली। स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला। सह्याद्रीच्या खोऱ्यात अजूनही बाजिंदा आणि निळावंती यांची प्रेमकथा चवीने सांगितली जाते। अलीकडच्या काळात 1992 साली घडलेली एक अजब घटना। एक बाप निळावंती पोथीच्या शोधात सह्याद्रीच्या जंगलात येतो। त्याच्या सोबत त्याच्या मुलाच्या बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह असतो। त्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो। शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचे अस्तित्व सापडते। बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर 400 वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत महामाया निळावंती या पुस्तकामध्ये। तर मग नक्की वाचा महामाया निळावंती।